नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पनीर भुर्जीची झटपट अशी रेसिपी बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी पनीरसाठी हे सगळी सामग्री घेतलेली आहे आणि हे आपले घरगुती मसाले, लाल तिखट, काश्मीरी लाल पावडर, हळद, मीठ, गरम मसाला अशा प्रकारे घेतलेला आहे। मी बाजारातून हे बघा 100 ग्रॅम पनीर, 2 टोमॅटो, 3 कांदे, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि हे मसाले। प्रथम आपण हे कांदे चॉप करून घेऊया, बारीक बारीक असे। हे बघा, अशा प्रकारे आपण हे कांदे चॉप करून घेऊया, एकदम बारीक बारीक कटिंग करायचं आहे। त्याच्यानंतर टोमॅटो सुद्धा आपण एक साईडला चॉप करून ठेवूया। हे बघा, अशा प्रकारे टोमॅटो चॉप करून झाल्यानंतर आपली जी मिरची आहे ती सुद्धा आपण कटिंग करून घेऊया। जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही 2 मिरच्या घेतल्या तरी चालतील। हे बघा, अशा प्रकारे आपण ही मिरची कटिंग करून घेऊया आणि आपलं जे आलं लसूण आहे हे असे उकळीमध्ये आपण व्यवस्थित ठेचून घेऊया अशा प्रकारे। आणि आपण आता गॅसवरती एक साईडला पॅन गरम करण्यासाठी ठेवूया। ह्या पॅनमध्ये आपण आहे ना 2 पळी तेल टाकणार आहोत। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। हे बघा, अशा प्रकारे 2 पळी मी तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। आणि आता मी तेल गरम झाल्यावरती कांदा ह्याच्यामध्ये सोडते, बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये सोडते। हे बघा, आणि सोबत ही मिरचीसुद्धा ह्याच्यामध्ये सोडते। हे बघा, अशा प्रकारे हा पूर्ण कांदा असा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आणि कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला की आपण ह्याच्यात आलं लसूण पेस्ट आपण जी उकळीमध्ये करून ठेवली होती ती ह्याच्यामध्ये टाकायची। हे बघा, अशा प्रकारे ह्याच्यामध्ये टाकूया। हे बघा, पूर्णपणे असं मिक्स करून घेऊया आणि हे सुद्धा असं 2 मिनटं असं शिजून देऊया। हे शिजून झालं असं 2 मिनटानंतर का आपण जो बारीक टोमॅटो चिरून ठेवला आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करूया। हे बघा, अशा प्रकारे आता आपण ह्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित असा टोमॅटो ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि हा कमीत कमी 5 मिनटासाठी तरी टोमॅटो आपला हा वाफेवर शिजून द्यायचा आहे। हे बघा, आपण आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनटासाठी आपण हे वाफेवर सोडून देऊया। गॅसची फ्लेम स्लो ठेवा। बघा, आता आपला टोमॅटो बघा, तुम्ही कसाच बघू शकता एकदम व्यवस्थितपणे शिजलेला आहे। हे बघा, आणि आपण आता जे पहिले मसाले घेतले होते ते हे मसाले पूर्ण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। हे बघा, ह्याच्यामध्ये मसाले पूर्ण ॲड करूया, पूर्ण असं मिक्स करून घेऊया। आणि हे मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यातनं थोडंसं, अगदी थोडंसं पाणी टाकणार आहोत। हे बघा, तुम्ही बघू शकता मी ह्याच्यावरती एकदम थोडंसं असं 2 चम्मच असं पाणी घातलेलं आहे, म्हणजे जेणेकरून हा मसाला आहे ना तो शिजतो। इकडे आपला मसाला व्यवस्थित बारीक मंद गॅसवरती शिजत असेल तर आपण आहे ना जो पनीर घेतलेला आहे तो व्यवस्थित खिसणीने खिसून घेऊया। जर तुमच्याकडे खिसणी नसेल तर तुम्ही हाताने चुरगळून टाकला ना तरी चालेल, दोन्ही कुठल्या पद्धती यूज केल्या ना तरी चालतील। हे बघा, अशा प्रकारे आपण हा खिसणीने खिसून घेऊया आणि हा जो खिसलेला पनीर आहे तो आपण ह्या पूर्ण मसाल्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण हा पनीर खिसलेला आहे आणि आपण आता हा आपल्या मसाल्यामध्ये टाकून देऊया। हे बघा, आणि हे आता पूर्ण असं व्यवस्थित एकजीव करून घेऊया, म्हणजे ह्या किसलेल्या पनीरला पूर्ण मसाला, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट ह्या सगळ्या ह्याला पूर्ण अशी लागेल आणि मस्त छान चव येईल। आता परत आपण हे 5 मिनटासाठी मंद आचेवरती झाकून ठेवूया। हे बघा, अशा प्रकारे आता तुम्ही 5 मिनिटांनी बघू शकता आपली भुर्जी रेडी होत आहे। हे बघा, अशा प्रकारे रेडी होत आहे। हे बघा, आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यावरती टाकूया आणि पुन्हा एकदा असं मिक्स करून घेऊया। हे बघा, रेडी आहे आपली अशी पनीर भुर्जी, झटपट होणारी ही पनीर भुर्जी। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।